आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावरती झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला असून तेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी लातूरमध्ये केला। पिंपरी चिंचवडमध्ये छावा संघटनेनं सूरज चव्हाणांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी सूरज चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला। सूरज चव्हाण आमच्या तावडीतून सुटणार नाही, त्याला संवैधानिक पद्धतीने जशास तसं उत्तर देणार असा इशारा देखील आंदोलकांनी दिला। जळगावच्या धरणगावात कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीनं निदर्शनं केली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला पत्त्यांचा हार घालत अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी कोकाटेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील राष्ट्रवादी पक्षात सक्रिय नाहीत। लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन देखील पक्षात सक्रिय नसल्याची स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच खंत व्यक्त केली। त्याचसोबत कारवाईचे संकेतही त्यांनी दिले। सोलापुरात राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोलापुरात आलेले असताना त्यांनी गटबाजीचं दर्शन त्यांना झालं। सोलापूरच्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांचे एकाच दिवशी 2 स्वतंत्र मेळावे झाले। यावेळी शहराध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांविरोधात खदखद व्यक्त केली। सांगलीच्या मिरज येथील शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण सोहळा पार पडला। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर धाराशिवमध्ये पावसानं हजेरी लावली, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। हवामान खात्याकडून आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह ठाणे पालघर भागामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। या कालावधीत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे, तर विदर्भात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दीर्घ विश्रांतीनंतर कमबॅक केलेल्या कोसळधारांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना गारद केलं। पहाटेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। परिणामी शाळा गाठणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसोबत ऑफिससाठी धावपळ करणाऱ्या नोकरदारांची सुद्धा पावसाच्या पाण्यातून वाट काढताना दमछाक झाली। मुंबईसह उपनगरात मागील 24 तासात पावसानं जोरदार हजेरी लावली असून सांताक्रूज इथे पावसाच्या नोंदीत वाढ झाली आहे। मात्र जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा अद्यापही पाऊस कमीच आहे। जळगाव जिल्ह्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात पावसाची आकडेवारी कमी असली तरी जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा मध्यम प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती दिलासादायक आहे। 20 जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये मोठे मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून 40% जलसाठा उपलब्ध आहे, जो गेल्या वर्षीच्या याच दिवसाच्या 27% साठ्यापेक्षा जास्त आहे। त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची मोठी चिंता तुर्तास तरी दूर झाली आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगळूरपीर, रिसोड आणि वाशिमसह अनेक भागात पहाटेपासून पावसानं जोरदार हजेरी लावली। गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे खरीपाची सोयाबीन, तूर, कपाशी यासोबतच इतर पिकं सुकण्याच्या मार्गावर होती। मात्र या पावसामुळे या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे। गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते। कोकणवासियांना जाण्यासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी पुणे रेल्वे विभागाकडून एकूण 12 रेल्वे सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टुरिस्ट बॉम्बनं जगभरात अस्वस्थतेचं वातावरण आहे। त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आता सोन्या चांदीच्या गुंतवणुकीकडे वळत आहेत। त्यामुळे सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली असून सोन्याचे दर पुन्हा एकदा 1 लाखावर गेलेत। भारतीयांनी दररोज सरासरीपेक्षा दुपटीहून अधिक मिठाचं सेवन सुरू ठेवल्यामुळे एका अदृश्य महामारी देशात विस्तारतीये, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलाय। मिठाच्या अतिसेवनामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड निकामी होणं, मेंदूचा झटका अशा अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचं वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलंय। राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे कामा, सेंट जॉर्जेस तसंच जीटी रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद आहेत। केवळ अतितात्काळ शस्त्रक्रियाच करण्यात येत आहेत। संपाच्या 5व्या दिवशी तोडगा न निघाल्यामुळे परिचारिकांचा संप कायम असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। खासगी ओला, उबेर आणि रॅपिडो ऑटो टॅक्सी चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर येत्या बुधवारी मुंबई, पुणे आणि नागपूर शहरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। याच पार्श्वभूमीवर मंगळवारी परिवहन विभागाच्या शिष्टमंडळासोबत आज बैठक होतीये। या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर बंद पुन्हा सुरू करण्यात येईल अशी भूमिका चालक संघटनांनी घेतली आहे। अहमदाबाद विमान अपघातापासून एअर इंडिया ही विमान कंपनी चर्चेत आली आहे। या दरम्यान केंद्र सरकारनं संसदेमध्ये मोठा खुलासा केलाय। गेल्या 6 महिन्यात एअर इंडियाला सुरक्षा उल्लंघनाच्या 5 प्रकरणात 9 वेळा कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली, अशी माहिती
नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी राज्यसभेत दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर विद्या परिषदेची बैठक कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 186 महाविद्यालयात समित्यांनी भेट देत भौतिक सुविधांची तपासणी केली, ज्यामध्ये 70 ते 72 महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचं दिसलं. कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्यानं खुला करण्यात आलाय. त्यावरती सुरक्षित वाहतूक आणि वेग मर्यादेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेनं ठिकठिकाणी लावलेले 236 सीसीटीव्ही कॅमेरे देखील आता कार्यान्वित झालेत. त्यामुळे जलद वाहतुकीबरोबरच सुरक्षित वाहतुकीचे देखील सुविधा आता कोस्टल रोडवरती मिळणार आहे. मुंबई शहरातील दुकानांवरती मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवरती महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. यामध्ये सुमारे 3040 दुकानदारांना पालिकेनं नोटिसा बजावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दुकानं आणि आस्थापनांवरती मराठी पाट्या लावणं बंधनकारक करण्यात आलंय. दुकानांवरती पाट्या लावण्यास दुर्लक्ष करणाऱ्या दुकानांवरती महापालिकेकडून तपासणी करून कारवाई केली जाते. देशात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या 130 शहरांपैकी 103 शहरांमध्ये 2017-18च्या तुलनेत 2024-25 मध्ये PM10च्या पातळीत सुधारणा झाल्याचं सरकारी आकडेवारीतून समोर आलंय. यामध्ये मुंबईच्या PM10 प्रदूषण पातळीमध्ये सर्वाधिक 44% घट नोंदवण्यात आली आहे. यानंतर कोलकात्याचा नंबर लागतो. राज्य मार्ग परिवहन महामंडळानं राज्यभरात राबवलेल्या बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात 149 बसस्थानकं स्वच्छता राखण्यात अपयशी ठरल्यामुळे नापास झाली आहेत. राज्यातील एकूण 568 स्थानकांपैकी 201 स्थानकांना 70पेक्षा जास्त गुण मिळाले. स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरचा 27वा क्रमांक आल्यानंतर नागपूर महापालिका खळबळून जागी झाली आहे. तसंच विशेष पथक स्थापन करून मनपाच्या 10ही झोनमध्ये स्वच्छता वाहनांची झाडाझडती घेण्यात आली. घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची महापालिका उपायुक्तांसह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागामार्फत 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 15,53,11,730 रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक 6,53,05,159 इतकी रक्कम ऑनलाईन जमा झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 45 लाखांची अधिक वसुली झाली आहे. पुणे शहर पोलीस दलातील 12 पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 5 पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला आहे. ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता हायटेक होत असून 33 आरोग्य केंद्र आणि 6 प्रसूतीगृहांच्या ठिकाणी औषधांचा साठा किती उपलब्ध आहे, तो केव्हा संपणार आहे, कालबाह्य झालेली औषधं किती याची माहिती अगदी एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रासह प्रसूतीगृहात मुबलक औषधांचा साठा उपलब्ध होऊन तो संपण्याआधीच त्याची खरेदी करणं शक्य होणार आहे. मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. या इमारतीची भव्यता आणि सौंदर्य देशविदेशातील पर्यटकांना सुद्धा भुरळ घालते. जानेवारी 2021 ते जुलै 2025 या 4.5 वर्षात मुंबईकरांसह देशविदेशातील मिळून सुमारे 20,000 पर्यटकांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूची सहल केली. महाविद्यालयांनी मुलींच्या मोफत शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. या योजनेपासून एकही मुलगी वंचित राहणार नाही याची सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि विभाग प्रमुखांनी गांभीर्यानं नोंद घेण्याची सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिली आहे. तसंच योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांवरती कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा विद्यापीठाकडून देण्यात आलाय. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी यादी सोमवारी तंत्रशिक्षण संचालनालयानं जारी केली आहे. या फेरीसाठी 63,460 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 51,223 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 22 ते 24 जुलै या कालावधीत संबंधित संस्थेत जाऊन मूळ कागदपत्रांचा प्रवेश घ्यावे लागणार आहे. नागपूर मध्य रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री 25 जुलैपर्यंत बंद असणार आहे. संत ताजुद्दीन बाबा यांचा 103वा वार्षिक उरुस या निमित्तानं नागपूर देशभरातून भाविक येतात आणि त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवरती भाविकांची गर्दी टाळण्यासाठी तिकीट विक्री तात्पुरती बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला 6 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 27 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची पहिली यादी 9 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षानं गोविंदांसाठी सुरू केलेल्या 1916 म्हणजेच 1916 या हेल्पलाईनचे टी-शर्ट परिधान केलेले स्वयंसेवक दहीहंडी उत्सवाच्या दिवशी शहरामध्ये तैनात करा असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेला दिले.
मुंबईत गेल्या 3 वर्षात पुरुष आणि स्त्री नसबंदी मिळून एकूण 34,805 शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्यात। मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या। एक महत्त्वाची बातमी आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातला प्रोजेक्ट म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असलेल्या लॉर्ड्स अँड मेटल्स एनर्जी लिमिटेडच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। लोह खनिजातून पोलाद निर्मिती करण्याच्या सगळ्या प्रक्रिया एकाच ठिकाणी असलेला राज्यातला एकमेव एकात्मिक पोलाद निर्मिती प्रकल्प असून या प्रकल्पातून 4.5 दशलक्ष टन पोलादाची निर्मिती होणार असून 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक यात होतीये। तसंच लोह खनिजाचं उत्खनन झाल्यानंतर थेट पोनसरीच्या या प्रकल्पापर्यंत खनिजाची वाहतूक करण्यासाठी 85 किलोमीटर लांबीची स्लरी पाईपलाईन टाकण्यात आली असून राज्यातली अशा पद्धतीची ही एकमेव पाईपलाईन आहे। या पाईपलाईनचं उद्घाटन देखील देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावर त्यांनी ज्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षातला 3रा दौरा आज होत आहे। आपण बघू शकता ही संपूर्ण सुरक्षा यंत्रणा त्यांच्यासाठी आता तैनात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी कोनसरीमध्ये एकात्मिक पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठी हे संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी C60चे जवान चारी बाजूला तैनात आहेत, बॉम्ब स्क्वॉड पथक आहे, एकूणच संपूर्ण जवान आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे, त्यामुळे सुरक्षेचा कुठलाही यात त्रुटी राहू नये या दृष्टीने काळजी घेतली जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं किती लक्ष आहे याचं एक उदाहरण म्हणजे या जिल्ह्यात तब्बल 3रा दौरा आहे। या वर्षातला 1 जानेवारीला मुख्यमंत्री गडचिरोलीत आले होते, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कवंडेला भेट दिली होती। आज परत मुख्यमंत्री वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत येत आहेत आणि ही मोठी भेट मुख्यमंत्र्यांकडून आज या ठिकाणी दिली जाणार आहे। ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकल्पाचं भूमिपूजन आता होणार आहे, हा प्रकल्प गडचिरोलीसाठी मील का पत्थर ठरेल अशी एक चर्चा आहे। स्टील हब गडचिरोलीला बनवण्याच्या दृष्टीनं हा जो प्रकल्प आहे याचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, कारण 2017 मध्ये याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केलं होतं। आता हा प्रकल्प उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। यानंतर पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेला मान्सून अखेर शिरूर तालुक्यात दाखल झाला। तालुक्याच्या विविध भागांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद होत असून त्यामुळे खरीप हंगामाला गती मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान झळकत असून त्यांची चिंताही काही अंशी दूर झाली आहे। धाराशिवमध्ये गोवंश हत्या बंदी सुधारित कायदा 2015 रद्द करण्यात यावा यासाठी ऑल इंडिया जमियतून कुरेशी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात हजारो बांधव सहभागी झाले। या कायद्याचा गैरवापर थांबवा आणि हा कायदा रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला। सुपा MIDC मधील बेव्हरेजेस लिमिटेड सुपा या कंपनीविरोधात नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। कंपनीनं परिसरात केमिकलयुक्त दूषित पाणी सोडल्यामुळे शेतजमिनी, जनावर आणि पिण्याच्या पाण्याचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय। बाजारपेठेतील वाढत्या किमतीमुळे 2024-25 अंतर्गत रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीमध्ये हरभरा खरेदीत मोठी घट झाली। याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट फटका बसलाय। मागील हंगामात 3.93 लाख शेतकरी लाभार्थी होते। यंदा हा आकडा शून्यावरती आलाय, म्हणजेच ही खरेदी जवळपास पूर्णपणे थांबली आहे। चंद्रपूरच्या रामबाग मैदानाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। या ठिकाणी मैदानाच्या एका कोपऱ्यात 100 वृक्ष तोडून पुन्हा एकदा नवीन जिल्हा परिषद इमारत बांधण्याचा घाट घातला जातोय। याचीच कुजबूज लागताच किंवा कानकोण लागताच पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत विरोधी भूमिका घेतली। दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी या ठिकाणी जिल्हा परिषदेची इमारत होणार नाही असं स्पष्ट केलं। पाटण तालुक्यातल्या बहुलेश्वर महादेव मंदिराशेजारी रस्त्यावर भर दिवसा बिबट्या फिरताना दिसला। एका तरुणानं आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याला कैद केलंय। या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करतायत। महाड MIDC मधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। महाड MIDC मधील डी प्लॉटमध्ये असलेल्या न्यू इंडिया कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी बाहेर सोडण्यात आलं। कंपनीच्या आवारातून बिनधास्तपणे प्रदूषित पाणी रस्त्यावरती आणि नाल्यामध्ये सोडलं जात असल्यामुळे या कंपनीवरती कारवाई तरी कधी होणार असा प्रश्न केला जातोय।
अंबरनाथमध्ये सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गॅस भरत असताना गॅस गळती झाली. अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे सगळ्यांची पळापळ झाली. या महामार्गाशेजारी हा सीएनजी पंप असल्यामुळे वाहन चालकांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र वेळीच ही गॅस गळती रोखण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलसूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चतुर यांनी वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा केला. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानुसार झाडं लावत असल्याचं त्यांनी म्हटलं. खासदार निलेश लंके यांच्या अभिनव संकल्पनेतनं 200हून अधिक निवृत्त शिक्षकांसाठी संसदेच्या अभ्यास दौऱ्याचं नियोजन करण्यात आलंय. यावेळी शिक्षकांनी संसद भवनात प्रत्यक्ष कामकाज पाहून मंत्री आणि खासदारांशी संवाद साधला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्यानिमित्तानं अहिल्यानगर इथल्या चौकाला त्यांचं नाव देण्याची मागणी पुतळा समितीनं केली आहे. समितीनं मनपा आयुक्तांना तसं निवेदन दिलंय. छत्रपती संभाजीनगरात अज्ञात वाहनाच्या धडकेत 50 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या नगरनाका परिसरातला हा अपघात आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गलंगी गावाजवळ गांजा वाहतूक करणाऱ्या 2 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडनं 1,22,000 रुपये किमतीचा 8 किलो 130 ग्रॅम गांजा आणि दुचाकी असा एकूण 63,63,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यानंतर एक महत्त्वाची बातमी. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं पुण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. शुभेच्छांच्या बॅनरवरती अजितदादांचा भावी मुख्यमंत्री असा देखील उल्लेख करण्यात आलाय. पुण्यातील पर्वती मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनर झळकतायत. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही बॅनरबाजी पुण्यातल्या पर्वती भागामध्ये करण्यात आली आहे आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आलाय. भावी मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असं या बॅनरवरती छापण्यात आलंय. त्यांच्या समर्थकांनी पुण्याच्या पर्वती या भागामध्ये अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं ही बॅनरबाजी बघायला मिळाली. आणखी एक मोठी बातमी आहे. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि हनी ट्रॅप प्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. आता लोढा याच्या विरोधात बलात्कार प्रकरणी पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलीस ठाण्यात सुद्धा आणखी एक गुन्हा दाखल झालाय. नोकरीचा आमिष दाखवून महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडनं माहिती घेऊयात. गोविंद, काय प्रकरण? हा सगळाच प्रकार अत्यंत धक्कादायक म्हणावा लागेल. एका 36 वर्षीय महिलेने या संदर्भामध्ये बावधन पोलिसांकडे 2 दिवसांपूर्वी तक्रार दिली आणि त्या तक्रारीची शहानिशा करत बावधन पोलिसांनी या लोढा विरोधामध्ये बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. अर्थातच लोढाचा पाय जो आहे तो आणखी खोलात जातो आहे असं दिसतं आहे आणि ज्या पद्धतीने काल त्यांनी एक व्हिडिओ प्रकाशित करून आपण फार साळसूद असल्याचं म्हणणं मांडलं होतं. मात्र अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत असल्याने त्यांनी अनेकांना फसवलंय का अशी शंका येते. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये बावधन पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. कोथरूडमधील जी ही महिला आहे तिच्या नवऱ्याला गव्हर्नमेंटमध्ये सरकारी नोकरी लावून देतो असं आधी आमिष या लोढाने दिलं होतं आणि त्यानंतर तू जर माझ्यासोबत शरीर संबंध ठेवले नाही तर तुझीही नोकरी घालवेल अशा पद्धतीची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणीची ही फिर्याद आहे आणि त्यानुसार बावधन पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करत या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी सुरू केलेली आहे. अर्थातच या लोढाचे पुण्यामध्ये अनेक ठिकाणी येणं जाणं होतं त्यामुळे बावधन पोलीस आता या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून एकंदरीत ज्या पद्धतीने अंधेरी मध्ये लोढाविरोधात जो गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल आहे पॉक्सो अंतर्गत त्या गुन्ह्यातनं नंतर इकडे वर्ग करून त्याची कसून चौकशी केली जाईल अशी माहिती बावधन पोलिसांच्या पथकाने आपल्याला दिलेली आहे. गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी. अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरातील एका दुकानात तोडफोड करण्यात आली होती. लाकडी दांडक्यांनी तोडफोड करणाऱ्या 4 तरुणांचा सीसीटीव्ही फुटेज म्हणजेच तो व्हिडिओ समोर आलेला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सय्यद हुसेन अल्ताफ याच्या तक्रारीवरनं भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि पोलिसांनी जलद कारवाई करत नाजिश सय्यद आणि अदनान शेख या दोघांना अटक केली आणि त्यानंतर परिसरातून या आरोपींची धिंड सुद्धा काढली.
आणखी एक मोठी बातमी बघूयात. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये होणार आहे. वाल्मिक कराड यानं न्यायालयासमोर सादर केलेल्या दोषमुक्ती अर्जावरती आज निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच सरकार पक्षाकडून वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याबाबतचा अर्ज देखील न्यायालयामध्ये सादर करण्यात आला होता. त्यावरही सुनावणी होऊ शकते. तर आजच्या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. न्यायालयात दोन्ही बाजूचे वकील काय युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. अकोल्याच्या एमआयडीसी परिसरातील विजय क्रॉप कंपनीच्या कीटकनाशक उत्पादन स्थळावरती भरारी पथकानं छापा टाकला. यावेळी पथकानं कारवाई करत 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान कीटकनाशक विक्रीस बंद केली आहे. वाशिमच्या कोळी गावात अवैध रेशन गोदामावरती तहसीलदारांच्या पथकानं छापा टाकला. यावेळी 650 पोती तांदूळ जप्त करत गोदामं सील करण्यात आली आहेत. दरम्यान अधिकचा तपास केला जातोय. सांगलीच्या शिराळा तालुक्यात यंदा 32% भात पेरणी झाली आहे. पावसाचा जोर मंदावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पेरणीवर परिणाम झालाय. बीड शहरातील रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं. त्यामुळे नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन केलं. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. शहापुरात गजबजलेल्या बाजारात बसचा टायर पंक्चर झाल्यामुळे बस बंद पडली. त्यामुळे भर बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. संत गजानन महाराज यांच्या पालखीचं जालन्यात आगमन झालं. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पालखी 31 जुलैला शेगावला पोहोचणार आहे. परभणी शहरातील रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. खडी टाकून रस्ता दुरुस्त करण्यात येतोय. दरम्यान खडीमुळे वाहनधारकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या नागरिकांनी आंदोलन केलं. अहिल्यादेवी होळकरांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी करण्यात आली. तर सुनील उभे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सिल्लोडच्या वाडीफाटा इथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. रस्त्याच्या आरोग्याच्या समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी आंदोलक नागरिकांनी केली. दरम्यान तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. जालन्यामध्ये गळ्यात पत्त्यांची माळ आणि पत्त्यांचा मुकुट परिधान करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मंत्री कोकाटेंच्या रमी खेळण्याचा शेतकऱ्यांनी निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपनं कार्यक्रमांचं नियोजन केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. जिल्ह्यातील विविध विकास कामं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांना शिंदे हजेरी लावणार आहेत. उद्योग नगरी, कामगार नगरी, मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरती मात्र सर्वत्र खड्डेच खड्डे झालेत. अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. अवघ्या 8 दिवसात 582 खड्डे आढळलेत. खड्ड्यांमुळे वाहतूक संथ होऊन कोंडीत भर पडतेय. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीतलं वातावरण तापलंय. तसंच आता हे पद कोण सांभाळणार, त्यांच्या जागी नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार, त्याची काय प्रक्रिया असेल, त्याबाबत घटनेत काय तरतूद आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी 3 दिवसांच्या प्रदेश दौऱ्यावरती जाण्यापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक होईल. जस्टिस वर्मा प्रकरणी आज महत्त्वाचा दिवस आहे. लोकसभा आणि राज्यसभा मिळून 3 सदस्यीय कमिटी स्थापन केली जाणार आहे. आज या कमिटीची घोषणा होणार आहे. सूत्रांकडून या संदर्भातली माहिती दिली जाते. सहारनपूरमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. गावामध्ये पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज आहे. गुजरातच्या बनासकांठा इथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. गुजरातच्या भावनगरमध्ये पावसानंतर महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता बंद झाला. मुसळधार पावसामुळे मालेश्वरी नदीला पूर आलाय. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये मुसळधार पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत. पूल नसल्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून पूल ओलांडतायत. उत्तर प्रदेशातील बस्ती इथे कावडिया लोकांनी गोंधळ घातला. धार्मिक टिप्पणीवरून गोंधळ घालत महामार्गावरती जाळपोळ करण्यात आली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये कारच्या धडकेनंतर कावडियांनी गोंधळ घातला. पोलीस ठाण्याची तोडफोड केली. या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल असं डीआयजी यांनी सांगितलं. अलीगडमध्ये एका
भरारनं एका भरधाव कारनं 3 कावडियांना चिरडलं. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त लोकांनी कार चालकाला मारहाण केली. जम्मू आणि काश्मीरमधील बनिहाल इथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरती एक रुग्णवाहिका आणि पिकअप व्हॅनची जोरदार टक्कर झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला अनंतनाग इथल्या रुग्णालयात दाखल केलं गेलंय. छत्तीसगडमधल्या दंतेवाडा इथे काही तरुण जीव धोक्यात घालून सेल्फी काढत होते. त्यांचे फोटो काढतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले. इंग्लंड विरोधातल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. संघातल्या खेळाडूंनी मैदानावरती जोरदार सराव केला. सामन्यात विजय मिळवण्याचं भारतासमोर आव्हान आहे. तेवीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताला बुद्धिबळ विश्वचषक 2025चं यजमानपद मिळालंय. 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवण्यात येते. भारतीय महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. आशिया कपमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा हॉकी संघ भारतात येणार नाही. पाकिस्तान हॉकी फेडरेशननं सुरक्षेच्या कारणास्तव तशी माहिती दिली. आहान पांडे आणि अनित पड्डा यांचा सय्यारा हा चित्रपट सोमवारच्या कसोटीत उत्तीर्ण झालाय. सोमवारी 22 कोटींच्या कमाईसह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 106 कोटींवरती पोहोचलं.